नमस्कार मित्रांनो. आज आपण अतिशय एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे आपले मन आणि आपल्या नकळत आपल्याला ज्या सवयी गुलाम बनवतात, त्या सवयी कशा मोडाव्यात त्याच्यासाठी. आज आपण या सवयी मोडण्यासाठी एक सगळ्यात मोठी टेक्निकचा वापर करणार आहोत. ती आहे टेक्निक NLP. NLP ही आपण करणार आहोत. शिवाय आपण गौतम बुद्धाबद्दल एक गोष्ट सांगणार आहोत. त्या गौतम बुद्धाच्या गोष्टीच्या साहाय्याने आपण NLP टेक्निकसुद्धा करणार आहोत. ज्याने तुम्ही तुमच्या नकारात्मकता जी तुमच्या आयुष्यात पसरली आहे ती कशी कमी करावी आणि नेहमी ज्या नकारात्मक सवयीला तुम्ही पुश करत असतात, धाव करत असतात, तर त्या गोष्टी व जुन्या सवयी आपण नकारात्मकतेच्या ज्या पण जुन्या सवयी असेल, कशी आपली एखादी बॅड हॅबिट असू दे, दारू असू दे, फोन असू दे किंवा काही. तर ह्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपण मुळासकट कसे उपटून फेकणार आहोत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नक्कीच शांतपणे शेवटपर्यंत थांबा. तर सर्वप्रथम आपण एक छोटीशी गोष्ट घेणार आहोत. ती आहे गौतम बुद्धाची गोष्ट. गौतम बुद्ध तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत. गौतम बुद्ध एक राजा होते. कसे आहेत ते मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण आपण त्यांची एक छोटीशी एक गोष्ट घेणार आहोत. त्याच्या साहाय्यानेच आपण NLP कशी करावी आणि आपण आपल्या वाईट सवयींना खत पाणी न टाकता आपण ती आपल्या आयुष्यातली कशी फेकून द्यावी ती गोष्ट. तर ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी टॅरो रीडर रेश्मा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण ही फर्स्ट टाईम NLPची एक प्रक्रिया आपण करत आहोत. तर थोडंफार जर चुकत असेल तर माफ करा. फेस टू फेस बोलण्याची जास्त असं सवय नाही. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा एक तरुण होता. तो तरुण मुलगा होता. तो स्वतःच्या काही सवयीमुळे खूप त्रासलेला असायचा. तो स्वतःशीच म्हणायचा, आज मी हे काम पूर्णपणे बंद करणार आहे. उद्या मी त्या गोष्टी करणार आहे. म्हणजे आजचं जे काम आहे ना ते नेहमी उद्यावरती ढकललं जाणार होतं. नेहमीच त्याला ती सवयच होती की आजचं जे काम आहे ते उद्यावरती ढकलायचं. मग माझं मन एवढं नकारात्मक का होतंय? मला सतत अशा गोष्टी वाईट का विचार येत असतात? मला माहीत आहे की सकाळी उठणं लवकर गरजेचं आहे, पण मी उठू शकत नाही. मला माहीत आहे की जास्त राग चुकीचा आहे, तरी मी स्वतःवरती जास्त राग करतो किंवा राग आला तर मी दुसऱ्यांवरती खूप रोखून जातो किंवा एक म्हणतात ना आपण खूप प्रमाणाच्या जास्त रागाने आपण बोलतो. माझ्याकडून माझं भलंच होत नाही. तो तरुण त्याचे उपाय शोधत होतो. शोधत असताना त्याला जाणून आलं की अशा खूप काही गोष्टी ज्या आहेत, खूप काही सवयी आहेत जे त्याच्यामध्ये वाईट आहेत. तर आता त्याचा उपाय कसा करावा आणि काय करावं? म्हणजे तो प्रयत्न तर करत होता की सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित व्हाव्या आणि तो जो प्रयत्न करतोय की त्याच्यातल्या त्या सवयी, जसं आता सकाळी मी एक्झाम्पल देते. सकाळी रोज प्रयत्न करते की मला सकाळी 4 वाजता उठायचं आहे. 4 वाजता उठलं की 4 सव्वा 4 पर्यंत 4 वाजल्यापासून ते 5 पर्यंत मला मेडिटेशन करायचं आहे किंवा एखादा मंत्राचा जाप करायचा आहे. पण ते शक्य होतंय का? नाही. मी उठते किती वाजता? 5 वाजता उठते. 5 वाजता उठल्यामुळे मुलांचा डब्बा किंवा काय करणं, मग मला ते लिहायचं आहे किंवा मला ते हे काम करायचं, ते सगळं तसं काहीच होत नाही आणि दिवसाभराच्या रेग्युलर रुटीनमुळं मला ते मंत्रजाप करता येत नाही. तर आज मी झोपताना काय विचार करते की उद्या मला सकाळी कन्फर्म 4 वाजता उठायचं आहे. तर आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या आपण ह्या गोष्टीच्या साहाय्याने दूर करणार आहोत, म्हणजे गौतम बुद्धाच्या साहाय्याने. ठीक आहे. त्यांच्या एक छोटीशी मी तुम्हाला ही गोष्ट सांगून पुढे वाढवणार आहे. तर तो तरुण जो होता तो त्याचा उपाय शोधत होता. म्हणजे आपण एकही गोष्ट ऐकताना असं विचार करा की तुम्ही तो स्वतःच आहात, की तुम्ही त्या गोष्टीची जी वाईट सवयी आहे त्याला सोडून टाकायचं आणि त्याच्याकरता तुम्ही उपाय शोधताय. तर शेवट काय झालं, तो गौतम बुद्धाकडे पोचला. त्याने आपली अडचण बुद्धासमोर मांडली. म्हणाला, भगवंता, मला काहीही माझ्या आयुष्यात ज्या माझ्या चुकीच्या सवयी आहेत, पण माझं मन मला खेचून पुन्हा तिकडेच घेऊन जातं. मी काय करू? मला समजत नाही. माझ्या ज्या सवयी आहेत ते मला सोडवायच्या आहेत, पण मी नकळत त्या सवयी प्रत्येक वेळेला वारंवार करत असतो. पण मला त्या सवयीपासून आता सुटकारा पाहिजे. तर कसा? तो बुद्धाने शांतपणे स्मित हास्य केलं आणि म्हणाले, चल माझ्यासोबत आपण बागेत जाऊया. आता बागेत गेल्यावरती बुद्धांचे पाय जसे जमिनीवर नुकतेच उमगले, तशी एक छोटे रोपटं त्यांच्या पायाच्या बोटाखाली त्यांनी दाखवलं.
आणि म्हणाले, हे रोपटं उपटून काढ. आता त्या तरुणाला थोडासा राग आला, की मी माझ्या आयुष्याच्या एवढ्या मोठ्या गहन प्रश्नावरती आलोय आणि गौतम बुद्ध मला काय सांगतायत, तो रोपटं उपटायला सांगतायत. तर त्याला जरा वेगळं वाटलं, की असं काय हे सांगतायत. त्या तरुणाने एका बोटाने ते सहज रोपटं उपटून काढलं. त्यानंतर बुद्धांनी थोडी मोठी रोपटं दिली आणि त्याला सांगितलं, साधारणपणे या जमिनीमध्ये 4 ते 5 महिन्यापूर्वीचं हे रोपटं आहे. तू ते रोपटं उपटून दाखव. आता त्याला हे उलट वाटलं आणि जरा चकित झाला. तरी पण तो आता गौतम बुद्ध म्हणतायत म्हणून करून दाखवूया. तर त्या तरुणाने दोन्ही हात वापरून थोडी ताकद लावली आणि त्याला ते उपटून ते रोपटं काढून टाकलं. शेवटी काय झालं, बुद्धाने तिथे आलेल्या एक खूप वर्षानुवर्ष जुन्या एक विशाल वडाच्या झाडाकडे बोट दाखवलं, की हे रोपटं हे जे मोठं झाड आहे हे खूप जुनं आहे. तर ह्या झाडाला तो उपटून दाखवलं. आता ह्या झाडाला मुळासकट उपटून दाखवणं त्या तरुणाला काही शक्य होईना. त्यांनी झाडाला मिठी मारली खरी आणि आपली पूर्णपणे ताकद वापरली आणि पण तो त्या झाडाचं एकही पान हलवू शकला नाही. तो थकून आणि हताश होऊन म्हणाला, हे भगवंत, हे शक्य आहे का? या झाडाची मुळे जमिनीत आतवर खोल रुजवात झालेली आहे. ते कसं शक्य आहे? बुद्ध अतिशय शांत आवाजात म्हणाले, आपल्या सवयी अगदी अशाच आहेत. किती छोटीशी गोष्ट आहे आणि किती व्यवस्थित सांगितलेत. तर आता इथून आपली NLP पूर्णपणे चालू होते. तर कशी? समजा तुम्ही पहिल्यांदा म्हणजे एक्झाम्पल देते मी तुम्हाला. तुम्ही पहिल्यांदा मोबाईलवर केवळ एक विरंगुळा म्हणून किंवा एखादी रील किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ बघायचा ह्या उद्देशाने ते बघता. एक रील बघता. तुम्ही ठरवलंय मला फक्त फोन 5 मिनिटं घ्यायचा आणि ती रील मला बघायची. मग तुम्ही ती रील घेता. हो, अरे वाह! कॉमेडी जॉब वाचली. ती रील वरती घेतली. फॅमिली टीव्ही सीरियल. ओके, छान. परत वरती घेतली. अरे कार्टूनची रील्स. अरे वाह! सॉन्ग्सची रील. असे जे आपण रील्स बघतो. आपलं काय ठरलं होतं फक्त 5 मिनिट फोन घ्यायचा. पण 5 मिनिट म्हणता केव्हा तुमचा 5 मिनिटाचा अर्धा तास की 2 तास होतो हे तुम्हाला कळतच नाही. तेव्हा आपण एखादी रील किंवा एखादं शॉर्ट्स बघतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की ही आपल्याला कामाची आहे का? नाही. तर हे जे रील्स बघण्याची सवय ते अगदी छोटं रोपटं असते. ती तिथल्या तिथे थांबवणं अगदी सोपं असतं. पण तुम्ही सहज मोबाईल घेता आजूबाजूला ठेवू शकता का? नाही. पण जेव्हा तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी केवळ 10 मिनिटं रील बघायची म्हणून फोन घेता आणि मोबाईल हातात घेतला, की त्या 10 मिनिटाचा सहज अर्धा ते 1 तास निघून जातो. तेव्हा तुम्ही त्या सवयीला ती ऊर्जा देत असता. ती सवय रोज पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्या दुसऱ्या रोपासारखी मजबूत होत जाते. 5 मिनिटं म्हटलं अर्धा तास झाला, अर्धा तासचं 1 तास झाला. आणि जेव्हा ही गोष्ट वर्षानुवर्ष रुजू होत असते किंवा आपल्याला ती सवय लागते, त्या सवयीचं रूपांतर त्या अवढव्या झाडामध्ये मग रूपांतर होतं. तर त्या टायमाला तुम्ही काय करता, तुमची इच्छाशक्ती त्या झाडाला देत असतात. कसं काय? आपल्याला हे बघायचं आहे, आपल्याला आवडली आणि आपण ते बघतच आहे. म्हणजे ती तुमची विल पॉवर त्या शक्तीला तुम्ही देत असाल. त्या झाडासमोर तुम्ही गुडघे टेकता का? म्हणजे तुम्ही त्या सवयी टेकता की नाही आज मला हे कन्फर्म आहे की मला रील बघायची नाही किंवा मला ही सवय माझी सोडवायची तर मी घेणार नाही. तुम्ही करतच नाही. तुम्हाला माहीत असूनही सुद्धा तुम्ही सकाळी उठायचं आहे सकाळी लवकर तरी पण तुम्ही रात्री 12-1 पर्यंत रील्स बघत असता. तुम्हाला माहिती आहे सकाळी उठून आपल्याला मेडिटेशन्स करायचं आहे. पण ते शक्य होतं का? फक्त 5 मिनिटं म्हणता कधी 1-1.5 वाजता ते तुम्हाला कळतच नाही. त्या कारणाने काय होतं की तुम्ही 4 वाजता उठू शकत नाही किंवा 5 वाजता उठू शकत नाही. त्यावेळेला काय होतं मग तुमचं डोकं दुखणं, तुमची झोप पूर्ण नाही झाली तर डोकं दुखणं होतं. तुमच्या कळत नकळत तुमच्या मोबाईलकडं सतत लक्ष जात असतं. म्हणूनच कोणत्याही वाईट सवयीला म्हणजे उघडणं किंवा उद्यावरती ढकलणं म्हणजे त्या झाडाला रोज तुम्ही खत पाणी घालत असता. आणि ते झाड म्हणजे ती वाईट सवय हळूहळू मोठी होत जाते. ते आज आपण ह्या क्षणी उपटून टाकलं पाहिजे की नाही? दुसरं एक एक्झाम्पल देते. एक्झाम्पल असं की आपण एखादी गोष्ट सवयी किंवा आपला प्रसंग म्हणजे आपण काहीतरी करत असेल, एखाद्याने काहीतरी वाईट सवयी
आपल्याला काहीतरी असं टोमणे दिलेले आहेत. आता ते टोमणे आपण ते तिथंच आपण त्याला रिटर्न दिलंय. म्हणजे ते तुम्ही मला काहीतरी बोलला, मी तुम्हाला काहीतरी बोलले. विषय तो तिथंच स्टॉप झाला. झाला का नाही? पण आपण काय करतो, ती जी गोष्ट आहे, जी समोरच्या व्यक्तीने मला बोलली आहे, ती गोष्ट मी दिवस-रात्र तो विचार करत असते. त्याने मला का बोललं? कशामुळं बोललं? मी त्याचं काय वाकडं केलं होतं? मी त्याच्या घरात नाही, मी त्याच्या दारी नाही, मी त्याचं खात नाही, तो माझं खात नाही. असं खूप काही चुकीच्या गोष्टी आपण आपल्या मनात आणतो आणि ते आपल्या डोक्यामध्ये ते शिजत राहतात. म्हणजे आता हिला उद्या दाखवते, परवा दाखवते. आता ह्याचा मी रिटर्न गिफ्ट म्हणजे बदला असा घेणार आहे. म्हणजे आपण तिथंच समोरच्या व्यक्तीला बोललोय, त्याच जागी त्या व्यक्तीला आपण चूप केलंय. पण तरी पण तो व्यक्ती आपल्याला का बोलला? ही गोष्ट आपल्या सतत मनात असते. म्हणजे हे काय? तुम्ही तुमची इच्छाशक्ती, तुम्ही तुमची विल पॉवर कुठं खर्च केली? तुम्ही तुमची इच्छाशक्ती, तुम्ही तुमची विल पॉवर एक नको त्या चुकीच्या जागेवरती खर्च केली. तुम्ही त्या शक्तीला म्हणजे एक पुश केलं, की आपण ह्या गोष्टीला असं कसं घेऊ? पण आपलं हे तर चुकलं की नाही. जी झाली गोष्टी आपल्या आयुष्यात नकारात्मकता का वाढत जाते? तेच आपल्या सगळ्यात जास्त ओव्हर थिंकिंगमुळं. आपल्याला सवय नाही, पण आपल्याला आहे ना, आपण जेव्हा शांत असतो, त्यावेळेला आपल्याला जुन्या आठवणी का येत असतात? कारण की आपल्याबरोबर काहीतरी तो वाईट ट्रॉमा घडलेला आहे, काही कार्मिक सर्कल घडलेले आहेत. आणि ज्यावेळेला आपण शांत बसतो, त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणे ते टोचत असतात. तुम्हाला ट्रॉमा कशा काढतात माहिती आहे का? ट्रॉमा असेच निघतात, ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशन्स करतात. तुम्ही तुमच्या नकळत तुमच्या जुन्या आठवणी तुमच्या पिक्चरसारख्या एकदम डोळ्यासमोर येतात. तर हे ट्रॉमा ज्यावेळेला आपण काढतो किंवा तुम्ही मेडिटेशन्स करतात, त्यावेळेला तुम्हाला चांगल्या सवयी तिथे भराव्या लागतात. जर तुम्ही त्यावेळेला चांगल्या सवयी नाही लावल्या, तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये अँक्झायटी फील होते. कारण की निसर्गाचा नियम आहे, रिकाम्या जागा भरा. कसं? ते आता पुढं आपण बोलूया. निसर्गाचा नियम काय आहे? रिकाम्या जागा भरा. तो कसा? आपण एक छोटीशी गोष्टीवरून लक्षात घेऊया. आपल्या मनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. निसर्गाला रिकाम्या जागा भराव्या लागतात. त्या आवडतच नाही रिकामी काही गोष्टी. जर तुम्ही एखाद्या पात्रातून हवा काढून घेतली, तर तिथे दुसरी हवा आपोआप भरली जाते. म्हणजे काय? रिकामी जागा ती उणी भासते का? नाही. एखादा व्यक्ती जेव्हा स्वर्गवासी होतो, मरतो, है ना? त्याची जागा कोण भरू शकत नाही. पण जे दुःख 13व्याचं असतं, 10व्याचं असतं, महिन्यांचं असतं, 2 महिन्याचं असतं, वर्षाचं असतं, ते ज्यावेळेला आपण रडत असतो, तर वर्षात 2 वर्षातून तीच कंडिशनमध्ये आपण रडत असतो का? नाही. त्या रडण्याच्या मागं आपण काहीतरी दुसऱ्या गोष्टीला तिथं सवय लावलेली असते. उदाहरणार्थ अजून एक असं आहे, की आजपासून मोबाईलवर सोशल मीडिया पूर्णपणे बंद करणं. जर तुम्ही ती जागा भरून काढायची असेल, म्हणजे तुम्हाला एक सवय लागली, की तुम्ही एखादी रील बघता, 3 रील्स बघायची, 5 रील्स बघायची, पण ती रिकामी रील्स न बघता ती 3च्या वरती बघायचीच नाही. तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल? त्यावेळेला तुम्हाला एखाद्या देवाचं नाव घ्यावं लागेल किंवा एखादी नॉलेजेबल गोष्ट केली पाहिजे. जर तुम्ही त्यावेळेत काहीतरी दुसरी चांगली गोष्ट ठेवली किंवा केली, तर तुमचं मन आहे ना हळू-हळू म्हणजे बदलत जातं. पुन्हा त्या जुन्या सवयी तुमच्याकडं धाव घेत नाहीत. जर तुम्ही कचरा काढून टाकला, तर तिथे एखादे सुंदर असे गुलाबाचे रोप लावले पाहिजे. म्हणजेच काय? त्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचा, पानं वाचा, निसर्गाशी बोला, तुम्ही फेस टू फेस कनेक्ट करा. रात्री शांतपणे ध्यान करा किंवा निसर्गाकडे स्वतःशी बोला किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर 10 मिनिटं चालण्याची सवय लावा किंवा सकारात्मक संवाद वाचा, है ना? किंवा रामस्तोत्र वाचा. जुन्या सवयी जे केवळ खराब आहेत त्या टाकून द्या. तर ती ती जागा रिलीज करा. तर तिला एका चांगल्या सवयीमध्ये रिप्लेस करा. चांगल्या सवय असं नाही मी म्हणत, की तुम्हाला आताच कुकिंग स्किल आहे, तर एखादी नवीन-नवीन रेसिपीज बनवायला शिका. तुम्हाला एखादी आवड आहे, तर तुम्ही ती आवड जोपासा. तुम्हाला एखादी गोष्ट करायला लागते, पण तुम्हाला ती जमत नाही, तर त्याच्यामध्ये प्रयत्न करा. पण तुम्ही नुसतं फोनमध्ये बघताय, रील्स बघताय, पिक्चर बघताय, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुमचा वेळ टाईम इज मनी म्हणतो आपण, है ना? टाईम इज मनी. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय, खर्चिक करताय. पण तो खर्चिक वेळ जर चांगल्या गोष्टीकरता जर तुम्ही केला, तर किती भारी होईल. चला तर मग आपण इथं एक ध्यान प्रक्रिया सुरू करणार आहोत. ध्यान प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही शांततेने डोळे बंद करून अतिशय शांततेने थांबायचं आहे. बरोबर?
तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात, आता इथं माझ्याकडे काय म्युझिक सिस्टम नाही आहे, की मी मेडिटेशन्स करता मंत्र, टेप किंवा काय लावेन. पण मी जे बोलते ना, ते एकदा तुम्ही करून बघा. हं. अतिशय शांत असं शांत बसा एका जागेवर. हळू आवाजात आपलं तुम्ही जे श्वास घेता ते श्वास घ्या. आता तुमचे थोडे-थोडे डोळे बंद करा. आपण 1 सेकंड मी बघते कॅमेरा बंद होतोय का? इथं हे नाही होते. ओके, चालेल. सो एका जागेवरती शांत बसा. आपले डोळे बंद करा. 2 ते 3 वेळा श्वास घ्या. हळू-हळू श्वास सोडा. तुम्ही जर जमत असेल तर पद्मासन मध्ये बसू शकता किंवा असं माझ्यासारखं शांत चेअरवरती बसा. डोळे बंद करा आणि असा शांत दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना 1, 2, 3, 4 असं डीप ब्रीदिंग घ्या. होल्ड करा 2 मिनटं. श्वास सोडताना 1, 2, 3, 4, 5 श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू श्वास बाहेर काढा. तुमचं लक्ष जोपर्यंत तुमच्या श्वासावरती केंद्रित करा. 3 ते 4 वेळा श्वास घ्या. ब्रीदिंग, होल्ड, ब्रीद आउट. ब्रीदिंग, होल्ड, ब्रीद आउट. पूर्णपणे तुमचं शरीर शीतल होऊ द्या. आपले डोळे हळूच बंद करा. डोळे बंद करताना कसलाही त्रास, ताण नाही होणार. अत्यंत ताकदीने डोळे बंद करायचे नाही. हळू, स्मूथली, शांततेने डोळे बंद करा. शांत, शांत, शांत. तुम्ही जसं तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करत आहात, तसं तुम्ही एकदम शांत वातावरणामध्ये जात आहात. एकदम निसर्गरम्य. आता मनाच्या डोळ्यांनी एक सुंदर अशा बागेत तुम्ही पोहोचला आहात. एक शांत असं. आता या बगीच्यात तुम्ही 21 पावलं पुढं जायचं आहे. जसं 21 पावलं तुम्ही जाताय तर तुम्ही एका शांत जागेवरती पोहोचताल. 1, 2 डीप मेडिटेशन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही पूर्णपणे शांत झालेला आहात. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20, 21. तुम्ही तुमच्या मनात